नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर या अगोदर आपण अक्षवृत्ते लॅटिट्यूड याचा फुल व्हिडिओ आपल्या नोट्सच्या माध्यमातून डिटेलमध्ये एकदम सोप्या भाषामध्ये अभ्यासला आहे. तर आज आपण बघूया लॉन्जिट्यूड रेखावृत्त, की जे आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषामध्ये, की जे सर्व स्पर्धा परीक्षामध्ये उपयुक्त तुम्हाला ठरेल. आणि तुम्हाला हा टॉपिक एकदम क्लिअर करायचा असेल तरी पण ते तुम्हाला हेल्पफुल हा व्हिडिओ तुम्हाला ठरेल. तर आपण ह्या सेशनला चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर आपण चालू करूया भूगोलाचा हा अगदी इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे रेखावृत्त लॉन्जिट्यूड. तर पहिले बघूया रेखावृत्त म्हणजे काय. तर पृथ्वीवर उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या हे काल्पनिक रेषा, उत्तर ध्रुव ते नॉर्थ पॉल टू साऊथ पॉल जोडणाऱ्या काल्पनिक रेषा, की ज्याला म्हणतात लॉन्जिट्यूड. तर ह्या रेषा पृथ्वीभोवती वर्टिकल काढलेल्या असतात. या काल्पनिक रेषा आहे की ज्या वर्टिकल असतात, उभ्या असतात. पुढे बघूया रेखावृत्ताची संख्या किती आहे. म्हणजे आपण बघूया एकूण रेखावृत्ते किती आहे. तर एकूण रेखावृत्त आहे 360, 360. 180 पूर्व रेखावृत्त आणि 180 पश्चिम रेखावृत्त. 0 ते 180 ईस्ट अँड वेस्ट असं मोजले जातात. जसा दाखवते. तर हा आहे आपला 0 रेखावृत्त. तर 180 पश्चिम रेखावृत्त, ईस्ट रेखावृत्त आणि 180 पूर्व रेखावृत्त असे त्यांना मोजले जातात. पुढे बघूया प्रमुख रेखावृत्त कुठले कुठले आहे. तर 0 डिग्री रेखावृत्त, की ज्याला ग्रीनविच रेखावृत्त प्राईम मेरिडियन असं पण म्हणतात, की जे पृथ्वीच्या सेंटरमधून जातं. 0 अंशाला जे रेखावृत्त जातं त्याला म्हणतात प्राईम मेरिडियन. मी तुम्हाला नकाशामध्ये दाखवू शकते. हे आहे प्राईम मेरिडियन 0 रेखावृत्त, की जे त्याला ते ग्रीनविच या देशातून जातं, म्हणून त्याला ग्रीनविच रेखावृत्त पण म्हणतात, की जे 0 डिग्री अंशावर आहे. तर बघूया हे ग्रीनविच मधून जाणारं जे 0 अंश रेखावृत्त आहे ते पृथ्वीला पूर्व रेखावृत्त, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध या 2 भागामध्ये विभाजन करते. आपल्याला माहितीच आहे की आपला भारत देश हा पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात आहे. हा आहे पृथ्वीचे 4 गोलार्ध आहे. उत्तर पूर्व, तर उत्तर पूर्व गोलार्धात आपला भारत देश आहे. तर पुढे बघूया रेखावृत्ताचे वैशिष्ट्य बघूया. तर रेखावृत्त हे अर्धवर्तुळाकार असतात. जसं आपण पुढे बघितले की रेखावृत्त हे अर्धवर्तुळाकार असतात आणि प्रत्येक रेखावृत्त ध्रुवापर्यंत जातात आणि ते सर्व रेषा ध्रुवांना एकत्रित येतात. हे आहे असे नॉर्थ पोल, साऊथ पोल. आणि सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखी असते आणि ते एकमेकांना छेदतात आणि विषुववृत्तावर त्यांचे अंतर जास्त असतात आणि ध्रुवाकडे त्यांचे अंतर कमी असतात. तर आपल्याला माहिती आहे की हे आहे 0 डिग्री अक्षवृत्त, की जे विषुववृत्त आहे. तर यांच्याजवळ त्यांचे 2 रेखावृत्तामधले अंतर जास्त असतात आणि ध्रुवाकडे 2 रेखावृत्ताचे अंतर कमी असतात.
आता बघूया रेखांश. तर दोन रेखावृत्तमधल्या कोणात्मक अंतरला म्हणतात रेखांश. तर त्याचं मोजमाप 0 डिग्री ते 180 डिग्री पूर्व ते 0 डिग्री 180 डिग्री पश्चिम असं केलं जातं. ही माहितीच आहे. आणि आपला पृथ्वी, प्राईम मेरिडियन, हे आहे आपले पश्चिम रेखांश, पूर्वकडचे रेखावृत्त 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. तर या कोणला म्हणतात रेखांश. तर वेळ मोजण्यासाठी रेखावृत्त हे अगदी महत्त्वाचे ठरतात. तर आपल्याला माहितीच आहे की पृथ्वी एका तासामध्ये 365 डिग्री ही फिरते. तर म्हणजे एका तासामध्ये त्याचं एक वर्तुळ ती फिरते, म्हणजे 360 डिग्री पृथ्वी एका तासामध्ये फिरते. तर एका अंशाचा विचार केला आपण तर एक रेखावृत्त हा 1 अंशाचा आहे. तर एक रेखावृत्त 1 अंशाचा आहे आणि = 4 मिनिट्स. तर 1 अंश हा 4 मिनिटाचा आहे. तसेच 15 अंश म्हणजे 1 तास. तर वेळेचे नियम बघूया आपण की कसे वेळ ठरवण्यासाठी कसे नियम केले. तर पूर्वेकडे गेल्यास हे आपलं प्राईम मेरिडियन आहे, 0 डिग्री रेखावृत्त, ग्रीनविच रेखावृत्त. तर त्याच्या पूर्वेकडे जर आपण गेलो तर वेळ वाढते, प्लसमध्ये जाते, आणि पश्चिमकडचे देशांमध्ये वेळ कमी कमी होत जाते, वेळ मागे मागे जात जाते. तर वेळेचे क्षेत्र बघूया, टाईम झोन्स बघूया की जे कसे ठरवले जातात. तर पृथ्वीवर 24 वेळ क्षेत्र आहे. टोटल 24 टाईम झोन्स पृथ्वीवर निश्चित केलेले आहे की जे प्रत्येकी 15 अंशाच्या रेखावृत्ताला आहे. म्हणजे दर 15 अंशाच्या रेखावृत्त हा एक स्टँडर्ड टाईम झोन ठरवलेला आहे. तर प्रत्येक देशाला एक स्वतःचा स्टँडर्ड टाईम आहे, स्वतःची प्रमाण वेळ आहे. तसंच आपण बघूया भारताची प्रमाण वेळ. तर भारताची प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाईम, तर ही 22.5 डिग्री पूर्व रेखावृत्तच्या आधारित आहे. तर ही आहे आपली इंडियन स्टँडर्ड टाईम की जे 22.5 डिग्री पूर्व रेखावृत्तला आहे, की जे मिर्झापूर या प्रदेशातून जाते. तर बघूया त्याच्याविषयी की ही रेषा मिर्झापूर उत्तर प्रदेश जवळून जाते. संपूर्ण भारतात एकाच वेळी वापरली जाणारी ही टाईम म्हणजे स्टँडर्ड टाईम आपला या 82 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या आधारे ठरवला जातो. तर आपल्याला जर ग्रीनविच म्हणजे GMT जे आपला जो स्टँडर्ड टाईम आहे, आपला जो प्राईम मेरिडियनचा ग्रीनविच टाईम आहे, त्याचा आणि आपल्या भारतामध्ये किती अंतराने फरक पडतो. तर इंडियन स्टँडर्ड टाईम = ग्रीनविच स्टँडर्ड टाईम, प्राईम मेरिडियन स्टँडर्ड टाईम प्लस 5 तास 30 मिनिटे. म्हणजे याचा अर्थ आहे की जर GMT मध्ये ग्रीनविच मध्ये जर 12 वाजलेले असतील, ग्रीनविच स्टँडर्ड टाईममध्ये जर 12 वाजलेले असतील, तर भारतामध्ये हे 5:30 वाजलेले असतील संध्याकाळचे. जर दुपारचे 12 वाजले असतील तर इंडियामध्ये 5:30 संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतील दुपारचे. तर आपण 5:30 तासांनी हे ग्रीनविचपेक्षा पुढे आहेत. आपण आता मागेच बघितलं की जसं पूर्वेकडे जाताना हे आपण प्लस करतो आणि ग्रीनविचपेक्षा पश्चिमकडे जाताना आपण मायनस करतो. तर आपण पूर्वेकडे आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आपलं भारताचं स्थान आहे. तर बघू शकतो आपण 5:30 तास आपण पुढे आहे. तर आपण बघूया की भारत हा कुठल्या 2 रेखावृत्ताच्या मध्ये आहे.
तर 68 डिग्री पूर्व रेखावृत्त ते 97 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या मध्ये आपला भारत देशचं स्थान आहे आणि 82.5 डिग्रीवर हे इंडियन स्टँडर्ड टाईमची रेषा पूर्व रेखावृत्त हे जातात. तर पुढे बघूया आंतरराष्ट्रीय दिनरेषा इंटरनॅशनल डेटलाईन. हे पण आपण रेखावृत्त मार्फतच डेट पण आपण रेखावृत्तानेच ठरवतो. तर साधारण 180 डिग्री रेखावृत्ताजवळ 180 डिग्री हे रेखावृत्त जवळ आहे. ते सरळ नसून काही ठिकाणी ते वळलेली पण आहे त्यांच्या देशानुसार. तर तारीख बदलते. आपण बघितलं, आपण पश्चिम ते पूर्व जातो तर एक दिवस कमी होतो आणि पूर्व ते पश्चिम गेलो तर एक दिवस जास्त होतो. आपण आताच बघितलं तो सेम पॅटर्न आहे तारीखचा पण, की इकडे गेलो तर एक दिवस कमी होतो आणि पूर्व ते पश्चिम गेलो तर एक दिवस जास्त होतो. एक दिवस आपल्याला जास्त लागतो आणि पश्चिम ते पूर्व गेलो तर एक दिवस कमी लागतो. तर आता बघूया रेखावृत्ताचे नेमके उपयोग काय काय होतात. तर पृथ्वीवरील स्थान निश्चित करणे, वेळ निश्चित करणे, नकाशा तयार करणे, विमान आणि समुद्री मार्गदर्शन नेव्हिगेशनसाठी आपण रेखावृत्ताचा उपयोग करतो. तर आपण अगदी सोप्या भाषामध्ये आपण ह्या टॉपिकला कव्हर केलेला आहे की जे आहे रेखावृत्त आपले. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.